नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की स्वामींनी साक्षात म्हणजे 2-3 वेळेस स्वप्नात येऊन मला दर्शन दिलेलं आहे आणि माझी विचारपूस सुद्धा स्वामी करतात की बाई, तुझ्या आयुष्यामध्ये काही संकट आहेत का? तू काही स्पष्टपणे सांगत नाहीस, बोलत नाहीस, तू आढेवेढे घेतेयस, मग मला तुझी काळजी वाटते. असं साक्षात स्वामींनी त्या ताईंना येऊन स्वप्नात येऊन सांगितलेलं आहे, बोललेले आहेत आणि त्या ताईंना नेहमी स्वामींचा चेहरा समोरच दिसतो. तर असाच या ताईंचा काही अनुभव आहे. तर हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. स्वामी म्हणतात, ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा स्वामी आले तेव्हापासून आमच्या घरामध्ये म्हणजे मी खूप दिवसापासून स्वामींची सेवा करत नाही. जास्तीत जास्त 3 ते 4 महिने झाले असतील मी स्वामींच्या सेवेत आहे. पण स्वामींनी मला एवढ्या लवकर अनुभव दिलेत ना, खूप लवकर अनुभव दिलेत. स्वामींनी म्हणजे मला जे अपेक्षित नव्हतं की बाबा ही गोष्ट चांगली होणार आहे, त्या गोष्टी सुद्धा स्वामींनी चांगल्या केलेल्या आहेत. म्हणजे कसं की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की ही पूर्ण होती की नाही, होती की नाही, पण स्वामींनी मी मागायच्या अगोदरच त्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे असं की जेव्हा आपण स्वामींना त्या ताई सांगतात की मार्गशीर्ष महिन्यातले माझे गुरुवार चालू होते. तर गुरुवार असेच काही 3-4 गुरुवार झाले आणि एक दिवस ताई म्हणजे गुरुवारचाच दिवस होता आणि त्या रात्रीला असं इतक्या झोपेत असताना सुद्धा त्यांना म्हणजे असं जाणवलं की कुणीतरी त्यांना उठवतंय म्हणून किंवा बोलतंय आणि त्यांना थोडीशी जाग आली तर समोर स्वामींचा चेहरा दिसला आणि स्वामी त्यांना सांगत होते, म्हणजे स्वप्नातच सांगत होते की तुला अडचणी आहेत, तुझ्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत का? तर त्या ताई बोलल्या, हो, खूप अडचणी आहेत. तर मग तू मला का सांगत नाही? स्वामींनी विचारलं त्या ताईंना की तू मला का सांगत नाहीस? तू स्वतःला आडेवेडे करून घेतेस, म्हणजे स्वतः खूप सहन करतेस, तू माझी सेवा करतेस ना, मग तू मला का तुझी संकट सांगत नाहीस, तुझे दुःख सांगत नाहीस? तर त्या ताईंना काय बोलावं काहीच समजेना. मग त्या ताई सांगतात की मी स्वामींना म्हटलं की स्वामी, खरंच तुम्ही माझ्या समोर म्हणजे एक दैवरूपी असाल, तर माझ्या आयुष्यात जी काही संकट आहेत ना, त्या संकटातून मला काहीतरी मार्ग दाखवा. मला काहीतरी असा मार्ग दाखवा की मी या संकटातून कायमची मुक्त होऊन जाईल. त्यावर स्वामींनी सांगितलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्या क्षणाला ती मूर्ती तिथून निघून गेली. म्हणजे जे स्वामींची अ, अ, स्वप्नात असं म्हटल्याबरोबरच स्वामींचा जो काही चेहरा होता तो पूर्णपणे निघून गेला आणि तेवढ्यात ताईंना जाग आली. ताईंना समजेना की नेमकं काय झालंय किंवा म्हणजे 2 मिनिटं ताई शांतच बसल्या, पूर्ण घामाने भिजलेल्या होत्या. म्हणजे त्यांना इतकं म्हणजे त्या घाबरल्या होत्या की अक्षरशः आपल्याला माहिती आहे की असा चेहरा जर आपण म्हणजे एकदम गाढ झोपेत आहोत आणि एकदमच आपल्याला असा चेहरा समोर दिसतोय, भव्य दिव्य मूर्ती दिसतीये, त्या मूर्तीतून प्रकाश आलेला दिसतोय, तर आपण निश्चितच घाबरणारच. तर ताई सांगतात की जेव्हा आपल्या मनामध्ये म्हणजे जेव्हा मला असं स्वप्न पडलं, तेव्हा म्हणजे मला समजत नव्हतं की मी खुश होऊ की रडू की पूर्णपणे म्हणजे काय करू म्हणून. एकतर एकीकडे स्वामींनी मला दर्शन दिलेलं होतं, दुसरीकडे माझ्या आयुष्याची चिंता म्हणजे जे काही प्रश्न होते ते पण स्वामींनी माझी विचारपूस केलेली होती. मनामध्ये खूप आनंद झाला होता, खूप म्हणजे खूप आनंद झाला होता की आता कसलीच चिंता नाहीये. स्वामींनी मला स्वप्नात येऊन विचारपूस केली ना, म्हणजे ती स्वप्न, ती संकट कायमची दूर होणार आहेत, असा मनामध्ये एक विश्वासच होता आणि तो अगदी खरा झाला. जसं मी पुढे म्हणजे माझे दिवस म्हणजे माझी सेवा वाढत गेली, तसं माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडत आल्या. म्हणजे आपण म्हणतो ना, की वाईट असं आयुष्यामध्ये काहीच घडलेलं नाही. जे काही होईल ते फक्त चांगल्याच गोष्टी होत गेल्या. माझ्या मिस्टरांचा जॉब होता, त्या जॉबमध्ये पण त्यांना एवढी बरकत मिळायची म्हणजे एक म्हणतो ना, की त्यांची पगार वाढ म्हणा किंवा त्यांचं नाव म्हणा किंवा त्यांच्या कामामधली जी काही प्रोग्रेस आहे ती म्हणा, अशी बरीचशी त्यांच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी त्या पूर्णपणे त्यांनी म्हणजे असं
अनुभवल्या की जेव्हापासून स्वामी आले तेव्हापासून त्यांना खूप म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये खूप फरक पडला. ताई सांगतात की मी अशी फारशी मला स्वामींची सेवा काहीच माहिती नाहीये. आपल्या चॅनलवर म्हणजे स्वामी समर्थ अनुभूती चॅनलचे अनुभव बघून किंवा असेच युट्यूबला स्वामी सेवेचे अनुभव बघून मी स्वामी सेवा करायला लागली. म्हणजेच स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय वाचायचे, स्वामींचं नामस्मरण करायचं किंवा अजून तारक मंत्र म्हणायचा. हे सगळं मी युट्यूबला बघूनच करायची. पण माझी मम्मी स्वामींची सेवा करत असल्यामुळे मला थोडंफार तिने मार्गदर्शन केलं आणि मी त्यातून स्वामींच्या सेवेत आले. पण मला स्वामींनी एवढा अनुभव दिला की अक्षरशः 2-3 महिन्यातच मला म्हणजे एवढं की मी खरं स्वतःच मला नवल वाटतं की मी कशी काय एवढी भाग्यवान आहे की स्वामींनी मला साक्षात दर्शन दिलं. त्याच्यानंतर असं एक स्वप्न पडलं की स्वामी स्वप्नात आले आणि मला म्हणतायत की तू अक्कलकोटला कधी येतेस आणि मीच तुला अक्कलकोटला घेऊन जाणार आहे. बघा, हा पण खूप मोठा चमत्कार आहे, हा पण खूप मोठा अनुभव आहे की ताई सांगतात की मी अक्कलकोटलाही कधी गेलेली नाहीये. एकदा गेली होती पण मला ते काही आठवतही नाहीये की कसं जायचं, कुठून जायचं, काय म्हणजे काहीच नाही. तिथे गेल्यावरती माझ्या अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागलेल्या होत्या आणि असं का होतंय, काय होतंय मला काहीच कळत नव्हतं. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे खूप म्हणजे खूप गर्दी होती, त्याच्यामुळे स्वामींचं दर्शनही चांगलं म्हणजे व्यवस्थित झालं नव्हतं. पण स्वामींच्या दर्शनाला त्या गाभाऱ्यात गेले तेव्हा इतकं म्हणजे आपोआपच डोळ्याला धारा लागल्या. म्हणजे म्हणतात ना, जेव्हा आपली मनापासून स्वामींवरती श्रद्धा असते, विश्वास असतो, तेव्हा निश्चितच आपलं मन सुद्धा एक भावनिक होऊन जातं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे पूर्णपणे आपण भावनिक होतो आणि स्वामींना शरण जातो. जेव्हा आपल्या मनातून आपण काहीच न विचार करता जेव्हा स्वामींसमोर आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, तेव्हा अर्थातच स्वामी आपल्या सोबत असतात. स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिलेला असतो आणि स्वामी खरंच म्हणजे स्वामी असतात, आपल्या समोरच असतात. आणि तसंच त्या ताईंना अनुभव म्हणजे अक्कलकोटला गेल्यावर ताईंना अनुभव आला. ताईंना समजतही नव्हतं की माझ्या डोळ्यातून का पाणी येतं एवढं. मग ते आनंदाश्रू होते की दुःखाचे होते ते पण समजत नव्हतं. पण अक्कलकोटच्या गाभाऱ्यात म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात मी गेले की तिथे मला डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. ही खरंच खूप मोठा संकेत आहे. हे सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. जो स्वामींच्या जवळ आहे, स्वामींवरती श्रद्धा ठेवतो, स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींची मनापासून सेवा करतो, त्याच्याच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा त्या भक्ताच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा स्वामी खरंच त्याला इतका धीर देतात आणि सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी जेव्हा त्या ताईंना असं दाखवून दिलं की मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा त्या ताईंना इतकं बरं वाटलं की अक्षरशः त्यांना असं वाटत होतं म्हणजे त्या एकदा जाऊन आल्या तर त्यांना त्यावेळेस काही स्वामींचं माहिती नव्हतं. फक्त मम्मी करत होती घरातलं स्वामींचं म्हणून एवढंच की तिच्यासोबत गेलो होतो. पण आता मला परत जायची खूप इच्छा आहे अक्कलकोटला, पण कधी जाण्याचा योग येईल माहिती नाही. पण माझा कारण आपण कितीही आपली इच्छा किती असू द्या, पण जोपर्यंत स्वामींच्या मनात जर आपल्याला अक्कलकोटचं दर्शन द्यायचं नाहीये तोपर्यंत आपण स्वामींच्या चरणापर्यंत जाऊ शकत नाही. आणि ज्या दिवशी स्वामींची इच्छा होईल, स्वामी मला बोलवतील, त्या दिवशी नक्कीच तो योग येणार आहे. म्हणजे मी खूप भोगलो, म्हणजे खूप म्हणत होते की मला अक्कलकोटला जायचंय, कधी जायचंय, कसा योग येईल, कसं जाईल. पण आपल्या हातात काहीच नाहीये. हे सगळं काही करणारे आपले कर्ता आणि करविता स्वामी महाराजच आहेत. म्हणजे कसं असतं, जेव्हा आपण स्वामींच्या जवळ जातो, स्वामींना मनापासून मानतो, स्वामींची मनापासून सेवा करतो ना, तर स्वामी नक्की म्हणजे स्वामींची पण एक जबाबदारी आहे की आपल्या भक्ताचं संरक्षण करणं. स्वामी आपल्या आयुष्याचे सुख दुःख जे काही संकट आहे, दुःख आहे, त्यांचं निरसन करणं, त्यांचं संरक्षण करणं. आपण पूर्णपणे निसंकोचपणे जर स्वामींवरती सोडून दिलं की काही होऊ द्या, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत ना, मी का घाबरू, मी का चिंता करू, सगळं काही बघतील ते माझे स्वामी करतील, सगळं काही होईल ते माझ्या स्वामींच्या कृपेनेच होणार आहे. हा जो विश्वास आहे ना तुमचा, ही जी श्रद्धा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि स्वामी तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढल्याशिवाय राहत नाहीत. आणि असं म्हणतात की जेव्हा जेव्हा मला स्वामींची प्रतिमा दिसते तेव्हा एकदा तरी मनाला असं वाटतं की खरंच स्वामी आहेत. बघा, तुम्ही जेव्हा एखाद्या म्हणजे जॉबला जाता, म्हणजे जॉबवर बाहेर जाताना किंवा कुठेही बाहेर जाता,
भाजी आणायला जाता, सामान आणायला जाता, तेव्हा तुम्हाला जर एखाद्या वाहनांवर, 4 व्हीलरवर म्हणा, रिक्षावर म्हणा, 2 व्हीलरवर म्हणा, जर तुम्हाला स्वामींची प्रतिमा दिसते आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर तेव्हा मनामध्ये खरंच येतं की जिथे जावं तिथे स्वामी माझ्या सोबत असतात, जिथे जावं तिथे स्वामी माझे साथ देतात. आणि हा जो संकेत आहे ना, तो खरंच स्वामींनी दिलेला असतो. आणि हे प्रत्येकालाच दिसत नाही. जो स्वामींचा भक्त आहे, जो स्वामींची मनापासून सेवा करतो, किंवा ज्याच्या मनामध्ये स्वामींविषयी श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्यालाच ही संकेत मिळतात आणि त्याला स्वामी सुद्धा अनुभव देतात. कारण अशा अनुभव यायला सुद्धा स्वामींची सेवा लागते, स्वामींवरती विश्वास लागतो. स्वामींची सेवा म्हणजे काय, तर त्याला असं सोहळं काहीच लागत नाही. तुम्ही चालता बोलता सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता, किंवा तुम्हाला त्याला काहीच नियम आणि अटी नाहीये. फक्त तुम्ही 24 तास जर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जरी मंत्राचा जप केला ना, तरी सुद्धा ते जे काही स्वामींचं वरद हस्त आहे, स्वामींच्या संरक्षणाचं कवच आहे, ते आपल्या भोवती फिरत असतं. आणि संकटाच्या वेळी सुद्धा स्वामी आपली साथ देतातच, यात काही शंका नाहीये. कारण आपल्या भक्ताची जबाबदारी आपल्या स्वामींनी घेतलेली असते. त्याच्यामुळे आपल्याला चिंता करायची काहीच गरज नाही, किंवा काळजी करायची काहीच गरज नाहीये. स्वामी आपल्या आयुष्याची नौका स्वामींच्या हातात दिली, तर आपण का काळजी करायची. तर ह्या ताईंच्या अनुभवातून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे. त्या ताईंना अक्कलकोटला जाण्याची खूप ओढ आहे. त्या ताईंना तर अक्षरशः स्वप्नात येऊन साक्षात स्वामींनी विचारपूस केली, स्वामींनी विचारपूस करून त्यांना दर्शनही दिलं. पण आपण म्हणतो ना की आपण आपल्याच विचारामध्ये असतो आणि आपण स्वामींना नीट ओळखू शकत नाही. आणि जेव्हा ही गोष्ट घडून जाते तेव्हा समजतं की बाबा आपले स्वामी आले होते आणि आपण स्वामींचं दर्शन सुद्धा घेतलं नाही. पण असं न करता जेव्हा तुम्हाला दैविक शक्तीचा काहीतरी संकेत मिळतो, तेव्हा तुम्ही हा ओळखत जा. आणि खरंच स्वामींची ज्याच्यावरती कृपा असते ना, त्यालाच हे दर्शन मिळतं, त्यालाच असे संकेत मिळतात. तर तुम्हालाही जर असे संकेत मिळत असतील, किंवा तुम्हालाही जर स्वप्नातील स्वामीने दर्शन दिलं असेल, तर मला कमेंट करून सांगा. आणि या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला तोही मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.